Good morning everybody. Today we are going to learn same tenses, just we are going to repeat that. Yesterday we learned that how can we make a sentence in simple present, simple past and simple future. Everyone is able to understand. Everybody will pay close attention now. I am going to repeat some simple present, simple past and simple future tense. It is in Marathi. You have to translate into English. First sentence. तू कुठे जातो? Where do you go? Where do you go? तू कुठे जातो? Second sentence. ती कुठे जाते? Where does she go? Where does she go? तिला काय पाहिजे? What does she What does she want? want? ती केव्हा येते? Where does she come? When does she come? तू किती वेळ अभ्यास करतो? How long time do you study? किती वेळेला काय म्हणणार मग? How long time? Very good. पुढचं वाक्य. तो कुठे गेला? Where did he go? Where did he go? ती कुठे गेली? Where did she go? तिने काय लिहिले? What did she write? राईट. बरोबर. What did she write? Right. तो केव्हा आला? When did he come? When did he come? तू किती वेळ अभ्यास केला? How long time did you study? How long time did you study? तू कुठे जाशील? Where will you go? Where will you go? ती कुठे जाणार? Where will she go? Where will she go? ती काय करेन? Where will you go? What will she do? तो केव्हा येणार? When will he come? When will he come? आता परत प्रश्नाचे वाक्य तुम्हाला विचारतो. What म्हणजे काय? Where म्हणजे कोठे? How म्हणजे कसा? आणि which म्हणजे कोणते? आता मी एक वाक्य लिहितो, ते तुम्ही मला मराठीतून सांगा. Which म्हणजे कोणते? Which book do you read? काय लिहिलं मराठीतून? बरोबर. तू कोणतं पुस्तक वाचतो? आता मला म्हणायचंय, तू कुठे जातो? मग कसं म्हणणार? Where do you go? तुला काय पाहिजे? What do you want? What do you want? तर अशा पद्धतीने आज आपण सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर याच्यामध्ये प्रश्नार्थक वाक्यामध्ये काय काय घेतलं आपण? व्हॉट घेतलंय. व्हॉट म्हणजे काय, आणि विच म्हणजे कोणतं, आणि वेअर म्हणजे कोठे. आता मला म्हणायचे साध्या वाक्यामध्ये, तो इकडे येतो. कसं म्हणणार मग? कम्स हिअर. आता हे वाक्य निगेटिव्ह करताना काय करणार? डू नॉट वापरणार की डज नॉट? ही असल्यावर काय येणार? डज. काय येणार? डज आणि नॉट. वाक्य काय होईल? He does not come here. हिअर. ही डज नॉट Come here. लक्षात ठेवा, वाक्यामध्ये जेव्हा ही असेल, शी असेल, इट असेल किंवा एखाद्याचं नेम असेल, तर सिंपल प्रेझेंट मध्ये निगेटिव्ह करताना काय वापरणार? डज नॉट. काय वापरणार? Does not. मग डू नॉट कधी वापरतो? आय, वी, यू, दे असल्यावर काय वापरतो आपण? डू नॉट. लक्षात आलं मग? डज नॉट, डू नॉट. So what did we learn today? We learned today simple present, simple past, simple future. Tomorrow we are going to learn present continuous tense. कोणता काळ शिकणार आहोत उद्या? Present continuous tense.
आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये am, is, are काय राहणार आहे? Am, is, are. आणि क्रियापदाला ing. क्रियापदाला ing. उदाहरणार्थ आय एम गोईंग, I am going. वी आर Going. गोईंग, शी इज, Going. दे आर. Going. So we will learn this tomorrow. Yes, Thank you. sir.